आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष। विधानसभेच्या रणसंग्रामामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा धडाका असणार। दोन्ही नेत्यांच्या राज्यामध्ये एकूण 15 ते 20 सभा होणार। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक। शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढा। बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या। महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जे.पी. नड्डा यांचा कानमंत्र। पुण्यातील विधानसभा मतदारसंघासाठी पवार गटातील 41 जण इच्छुक। 8 मतदारसंघासाठी 41 इच्छुकांकडून अर्ज। पवार गटाकडून लवकरच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार। धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। कळंबचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश। शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह शिवाजी कापसे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। उमेदवारांची यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखी अडचण होते। भाजप मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार। जे.पी. नड्डा तिढा सोडवत आहेत, महायुती होईल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष मोठा भाऊ। मुख्यमंत्रीपदाचा दावा कोणी सोडत नाही। काँग्रेसचे नेते नितीन राऊतांचं वक्तव्य। कोण छोटा कोण मोठा यापेक्षा एकत्र राहणं महत्त्वाचं। मोठा आहे तो छोटा होतो आणि छोटा आहे तो मोठा व्हायला वेळ लागत नाही। अंबादास दानवेंचं नितीन राऊतांना उत्तर। तर नितीन राऊतांपेक्षा राहुल गांधी काय बोलतात हे महत्त्वाचं। भाजपला देखील अशी स्वप्न पडत होती, संजय राऊतांचा टोला।